नमस्कार, मी जालिंदर दांडे सूर्योदय परिवारात आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत लोकशाहीमध्ये नोकर कोण, मालक कोण आहे हे आज आपण थोडं स्पष्ट करणार आहोत। एकूणच सध्या जर पाहिलं जे लोकशाहीमधून जे निवडलेले आपले लोकप्रतिनिधी असतात ते जर खरं पाहिलं तर ते आपले सेवक असतात, परंतु सध्या ही परिस्थिती उलटी झालेली दिसते। जे सेवक आहेत ते मालक झालेले होऊ पाहत आहेत आणि जे मालक आहेत ते आहेत मालक, पण त्यांना त्याची जाणीव कुठेतरी कमी असल्याचं दिसून येतं। एकूणच जो माहिती अधिकाराचा जो कायदा एकूणच पारित झालाय किंवा त्यासाठी एकूणच अनेक जण झटलेत, एकूणच माहिती अधिकार काय हे आपण आज स्पष्ट करणार आहोत। आज आपल्या सोबत समाजसेवक तथा ॲडव्होकेट अजित देशमुख सर आहेत। सर, सर्वप्रथम तुमचं सूर्योदय परिवारात खूप खूप स्वागत आहे। एकूणच जो माहितीकाराचा एकूणच कायदा आहे, अधिकार आहे, त्यासाठी आपण खूप झटलेला आहात, त्याचं फळ आता कुठेतरी येताना दिसतंय। काय सांगाल या कायद्याबाबत? देशाला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळालं आणि हे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नागरिकांना खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळालं किंवा नाही हा प्रश्न उपस्थित झाला आणि त्यामुळे नागरिकांना इंग्रजाच्या गोपनीयतेच्या कायद्याचा बडगा त्यावेळेला दाखवला जात होता आणि अनेक वेळेला आंदोलनं झाली। अण्णा हजारेंचं आंदोलन हे माहिती अधिकारासाठीचं शेवटचं आंदोलन ठरलं आणि अण्णांनी घेतलेल्या मेहनतीनंतर राज्यातले हजारावर नाही तर जवळपास लाख कार्यकर्ते या आंदोलनात उतरले आणि सन 2002 मध्ये पहिल्यांदा माहिती अधिकार लागू झाला आणि त्यानंतर 2005 पासून महाराष्ट्राचाच कायदा देशानं जशाला तसा लागू केला। एकूणच पाहिलं तर आजची जी शूटिंग आम्ही युवा शांतिवन या ठिकाणी निसर्गरम्य वातावरणात घेण्यासाठी आलो होतो, परंतु आमचे मित्र रवींद्रजी गंभीरे यांनी एक लोकेशन पाहिलं आणि हे लोकेशनवर माझा खूप पहिलाच अनुभव आहे। या ठिकाणी लाटा येत आहेत आणि या लाटाच्या ह्याच्यामध्ये आमचं जी बोट आहे ते थोडंफार हलतंय। एकूणच हा माझा पहिला अनुभव आहे। सर, तुमचा बी पहिलाच असेल। एकूणच जो माहिती अधिकाराचा कायदा आहे, एकूणच एखादी माहिती आपल्याला उपलब्ध करायची असेल तर ती कशी करावी, काय सांगा? माहिती अधिकार लागू होण्यापूर्वी जर आपण पाहिलं तर राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी घटनेत काही दुरुस्त्या केल्या, वार्ड समिती आणि ग्रामसभा। आणि दुसरा एक मुद्दा होता त्यांचा की माहिती तंत्रज्ञान वापरण्याचा प्रयत्न त्यांनी चालू केला होता। त्यांचं म्हणणं असं होतं की देशात मी ज्या वेळेला 1 रुपया ग्रामपंचायतला पाठवतो त्यावेळेला तिथं फक्त 15 पैसे पोचतात आणि 85 पैसे तिथं जात नाही आणि पारदर्शकतेचा कारभार आणण्याचा त्यांनी त्यावेळेला प्रयत्न केला होता, पण दुर्दैवाने त्याच्यानंतर तो प्रयत्न असफल ठरला आणि माहिती अधिकार लागू झाला। आता माहिती अधिकार प्राप्त झाल्यानंतर देशातल्या नागरिकांनी माहिती मोठ्या प्रमाणात हस्तगत केली आणि आपण पाहतो की 2.25 लाख कोटी रुपयांचा राजाचा कोळसा घोटाळा असेल किंवा मोठमोठे येडियुरप्पा जे मुख्यमंत्री होते त्यांना जेलमध्ये जावं लागलं, असे मोठमोठे जे लोक होते तर हे लोक माहिती अधिकारामुळेच जेलमध्ये गेलेले आहेत। आणि माहिती अधिकार आल्यानंतर देशातल्या नागरिकांना एक आशा वाटली की या कायद्यामुळं आपल्याला आता माहिती मिळत जाईल आणि वेगवेगळ्या यंत्रणांवर आपल्याला नियंत्रण ठेवता येईल। कायदा नसताना आपण लोकप्रतिनिधी निवडून देत होतो, ते लोकप्रतिनिधी आणि लोकसेवक ज्यांना अधिकारी म्हणून नियुक्त केले जात होतं हे सगळं जनतेच्या पैशावर, जनतेने भरलेल्या टॅक्सवर त्यांचे पगार होत होते आणि तरी देखील ते लोकांसाठी काम करत नव्हते। परंतु माहिती अधिकारानं प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना वळण लावण्यासाठी एक महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आहे आणि खऱ्या अर्थानं माहिती अधिकाराचा जर प्रभावी आणि चांगला वापर जर होत असेल तर त्या वापरातून निश्चितच देश भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर येण्याचा चांगला प्रयत्न करू शकतो। सर, हा अधिकार खूप महत्त्वाचा आहे, कायदा खूप महत्त्वाचा आहे, परंतु अनेक वेळा असं होतं की जो संबंधित अधिकारी असतो तो माहिती देण्यास टाळाटाळ करतो, याबाबत काय सांगा? माहिती अधिकारी हा कायदा आल्यानंतर त्यांची मानसिकता सुधारणं गरजेचं होतं, परंतु आजही माहिती अधिकाराचे अर्ज लोक देतात आणि हा अर्ज दिल्यानंतर अजूनही माहिती अधिकाऱ्यांची मानसिकताच ही माहिती देण्याची होत नाही, हे देशातले एक दुर्दैव आहे। प्रशासन यंत्रणा म्हणजे लोकसेवक ज्यांना नियुक्त केलेलं आहे, हे लोकसेवक काम करत असताना त्यांनी जनतेच्या हिताचं काम करायला पाहिजे, परंतु जनतेच्या हिताचं काम करत असताना त्या खाचखळगे जे ठेवलेले आहेत त्यांनी किंवा भ्रष्ट मार्गाचा जो अवलंब केलेला आहे तो उघडकीस येऊ नये म्हणून ते माहिती देण्याचं टाळत आहेत आणि ह्या कायद्याच्या दृष्टीने ती एक घातक बाब ठरलेली आहे। माहिती अधिकारात ज्या वेळेला कार्यकर्त्यांना अशी निराशा येण्याचा प्रयत्न होते किंवा निराशा येते त्यावेळेला त्यांनी हातबल न होता त्यांनी वेगवेगळ्या पातळीवर जे तरतुदी कायद्याचा त्याचा अवलंब करून माहिती अधिकार कायद्याप्रमाणे वाटचाल केली पाहिजे आणि माहिती अधिकाऱ्यांना किंवा माहिती न देणाऱ्या या लबाड लोकांना
जेरीस आणण्याचा प्रयत्न करून कायद्याप्रमाणे त्यांना शिक्षा होईपर्यंत त्यात भांडत राहिलं पाहिजे. अनेक वेळा स्थानिक लेवलला हे कामं काही मार्गी न लागल्यानंतर आपल्याला राज्य माहिती अधिकारी जे असतात त्यांच्याकडे पाठपुरावा करावा लागतो. हा पाठपुरावा कसा करावा? माहिती अधिकारी यांच्याकडे अर्ज केल्यानंतर त्यांनी 30 दिवसाच्या मुदतीत माहिती देणं बंधनकारक आहे. आणि 30 दिवसाच्या मुदतीत माहिती दिली नाही तर आपल्याला प्रथम अपील अधिकाऱ्याकडे अपील दाखल करता येतं. प्रथम अपील दाखल केल्यानंतर ते 45 दिवसात निकाली लागणं हे नियमाप्रमाणे आवश्यक आहे. तसं तर त्यांनी 30 दिवसात निकाल लावायला पाहिजे. पण काही अडचणी जर असतील, वेळ लागत असेल तर ते जास्तीत जास्त 45 दिवसापर्यंत त्यांना अपील निकाली काढणं गरजेचं आहे. आणि हे अपील निकाली लागलं तर तो निकाल आल्यापासून आणि जर निकाल दिला नाही तर 45 दिवस संपल्यानंतर माहिती आयुक्तांकडं माहिती मागणाऱ्या अर्जदाराला अपील दाखल करता येतं. आणि हे अपील दाखल करत असताना एक महत्त्वाची बाब अशी की राज्य माहिती आयुक्तांकडे ज्या वेळेला न्याय मागण्याचा प्रयत्न केला जातो तर 19(3) या कलमाखाली तिथं आपल्याला अपील दाखल करावं लागतं. आणि अपील दाखल करत असताना त्या अपीलाचा निकाल किती दिवसात द्यावा याला तिथं बंधन ठेवलेलं नाही. परंतु माहिती आयुक्तांची संख्या सुरुवातीला कमी होती. अण्णांच्याच आंदोलनानंतर विभाग जे आहेत महाराष्ट्रातले त्या विभागात प्रत्येक ठिकाणी एक राज्य माहिती आयुक्ताची नियुक्ती झाली. आणि ही नियुक्ती झाल्यानंतर मुंबईला मुख्य माहिती आयुक्त नियुक्त केले गेले. आणि आता प्रत्येक विभागात माहिती अधिकाराचा कायदाचे अपीलं आणि तक्रारी माहिती आयुक्तांसमोर चालू आहेत. आणि मोठ्या प्रमाणात तिथं प्रलंबित देखील प्रकरणं आहेत. काही ठिकाणी आज देखील माहिती आयुक्तांची संख्या 1-2 ठिकाणी कमी आहे. आणि प्रभारी नियुक्ती असल्यामुळे बऱ्याच वेळेला माहिती आयोगाकडे देखील अपील प्रलंबित राहण्याची वेळ जास्त प्रमाणात येत आहे. आपण ज्यावेळेस एखादी माहिती हवी असते त्यावेळेस जो फॉर्म भरतो तो फॉर्म आणि एकूणच शुल्क कितीला असतं त्याला काय सांगा? माहिती मागण्यासाठी जोडपत्र अ मध्ये माहिती अधिनियमाप्रमाणे एक फॉर्म दिलेला आहे. आणि यामध्ये अर्जदारानं त्याचं नाव, आपण कोणत्या ठिकाणी माहिती मागतो त्या कार्यालयाचं नाव आणि त्या माहिती अधिकाऱ्याचं तपशील आणि आपल्याला नेमकी माहिती कोणती पाहिजे त्या संदर्भातली माहिती ही त्या अर्जामध्ये लिहावी लागते. सुरुवातीला 2002च्या कायद्यामध्ये माहिती कोणत्या कारणासाठी मागायची पाहिजे हेच कारण नमूद करावं लागत होतं. परंतु 2005चा कायदा आल्यानंतर तुम्हाला माहिती कशासाठी पाहिजे हे कारण विचारण्याचा अधिकार माहिती अधिकाऱ्याला किंवा प्रशासनाला आता राहिलेला नाही. आणि या अर्जाला 10 रुपये तिकीट लावून हा अर्ज द्यावा लागतो. आणि हा अर्ज दिल्यानंतर 30 दिवसाच्या मुदतीत माहिती देणं बंधनकारक आहे. यात दुसरी एक अशी तरतूद आहे की राज्य माहिती आयोग म्हणजे अधिकाराप्रमाणे माहिती मागणाऱ्या नागरिकानं जर एखाद्या दुसऱ्या कार्यालयात माहिती मागायची असेल आणि तिसऱ्याच कार्यालयात अर्ज दिलेला असेल तर त्या कार्यालयाला तो अर्ज स्वीकारणं बंधनकारक आहे. उदाहरणार्थ एखादं मला माहिती पाहिजे आणि मी तहसीलमधली मला माहिती पाहिजे, परंतु मला कार्यालय जवळचं पंचायत समिती असेल तर मी पंचायत समितीमध्ये सुद्धा तो अर्ज देऊ शकतो. आणि पंचायत समितीनं तो अर्ज ज्या ठिकाणची माहिती मला पाहिजे त्या ठिकाणी पाठवण्यासाठी 5 दिवसाची मुदत दिलेली आहे. त्या मुदतीत त्यांनी तो मुख्य जिथली माहिती त्या अर्जदाराला पाहिजे तिथं पाठवणं बंधनकारक करण्यात आले. यातलं एक मोठं उदाहरण आहे. राज्य म्हणजे केंद्र शासनाच्या माहिती अधिकार कायद्याप्रमाणे ONGC कंपनीला 2005मध्ये एका अर्जदारानं माहिती मागितली होती. आणि ही माहिती मागितली होती त्याने म्हणजे राष्ट्रपतींकडे. आता राष्ट्रपतींचा आणि ONGC कंपनीचा संबंध येत नाही दुरान्वये देखील. त्यामुळे राष्ट्रपती भवनानं तो अर्ज त्या अर्जदाराला परत पाठवला. आणि अर्जदाराला असं सांगितलं की तुमची कंपनीकडे मागणी आहे, तुम्ही तो अर्ज तिकडे पाठवा. अर्जदारानं त्याची तक्रार केंद्रीय माहिती आयोगाकडे केली. आणि ही तक्रार केल्यानंतर केंद्रीय माहिती आयोगाने असा निर्णय दिला की राष्ट्रपती भवनानं चुकीच्या पद्धतीने अर्ज परत पाठवलेला आहे. राष्ट्रपती भवनाचं कर्तव्य होतं की त्यांनी तो अर्ज ONGC कंपनीकडे पाठवायचा आणि तसं माहिती मागणाऱ्या नागरिकाला कळवायचं की तुमची माहिती या कार्यालयात संबंधित होती, आम्ही तिकडे अर्ज पाठवलेला आहे आणि तुम्ही त्या कंपनीकडून आता ती माहिती घ्या. तर ही जी संकल्पना आहे मुळात ही संकल्पना माहिती आयुक्त किंवा माहिती अधिकारी पाळायला तयार नाही. कुठल्याही कार्यालयात अर्ज दिल्यानंतर तो ज्या कार्यालयाशी संबंधित आहे तिथं तो त्यांनी हस्तांतरित करायला पाहिजे. आणि हा हस्तांतरित केल्यानंतर 5 दिवसाची मुदत वाढते. मग 30 दिवसाची मुदत आहे तर हस्तांतरित अर्ज झाल्यानंतर तो 5 दिवसाची मुदत वाढल्यामुळं 35 दिवसाची मुदत होते.
आणि 35 दिवसात जर माहिती दिली नाही तर माहिती अधिकाऱ्याने च्या विरोधात अर्जदाराने अपील करायला पाहिजे. या अर्जाला 10 रुपयाचं तिकीट लावावं लागतं आणि या अर्जात जे 5-6 कॉलम आहेत ते अत्यंत सोपे कॉलम आहेत, मराठीतले कॉलम आहेत. त्याच्यामुळे त्या अर्जदारांनी ते कॉलम परिपूर्ण भरायला पाहिजेत. आता काही वेळेला माहितीशी संबंधित कालावधी हा कॉलम भरताना लोक काय करतात की मला 10 दिवसात माहिती द्या, मला 15 दिवसात माहिती द्या, परंतु हा कॉलम त्याच्यासाठी नाही. तुम्हाला कोणत्या कालावधीतली माहिती पाहिजे हा ह्याच्यासाठी तो रका नाही. मग कुणाला 2005 मधली माहिती पाहिजे असेल, कुणाला तारीख टाकून माहिती पाहिजे असेल की 15 ऑगस्ट 2020, तर हे अशा पद्धतीनं जे माहिती आवश्यक आहे तो कालावधी त्यात नमूद करणं महत्त्वाचं आहे. एकूणच जर पाहिलं तर या कायद्यामुळे अनेकांना फायदा झाला आहे. फायदा असा झाला आहे की शासनाच्या तिजोरीमधली रक्कम कुठं खर्च होते ह्याचा सगळा आढावा आपल्याला मिळतो. एकूणच पण यामधून बी अनेक लोक याच्या आडून गैरफायदा घेतात, अधिकाऱ्यांना दबावात आणण्याचा प्रयत्न करतात. या एकूणच या बाबीबाबत काय सांगा? तसं पाहिलं तर माहिती अधिकाऱ्यांकडे समजा नागरिक म्हणून मी अर्ज दिला तर त्याच्या कार्यालयातली माहिती मी मागितलेली असते आणि मागितलेली माहिती अर्जदाराने मागितलेली माहिती देण्यासाठी जनमाहिती अधिकारी प्रत्येक कार्यालयांमध्ये नियुक्त केले गेलेले आहेत. माहिती मागितल्यानंतर माहिती अधिकाऱ्याचं काम आहे ते मागितलेली माहिती देणं आणि मुदतीत देणं. माहितीचं शुल्क आहे ते भरून घेणं देखील त्याचं काम आहे. 2 रुपये पानाप्रमाणे माहितीचं शुल्क त्याने आकारलं पाहिजे आणि किती पानाची माहिती आहे आणि किती शुल्क भरणं आवश्यक आहे. मग याच्यासाठी जर शुल्क भरत असताना किती रुपये शुल्क आहे ह्याचं पत्र देखील माहिती अधिकाऱ्यांनी त्यांना द्यायला पाहिजे आणि हे दिल्यानंतर माहिती देणं हे त्याचं काम आहे. परंतु माहिती अधिकारी बरेच वेळेला माहिती दडपण्याचा प्रयत्न करतात आणि हे दडपण्याचा जो प्रयत्न आहे हा अत्यंत चुकीचा प्रयत्न आहे. त्या कार्यालयात जे गैरप्रकार झालेले आहे किंवा माहिती दडवण्याचं जे कारण आहे ते काहीतरी घोटाळे झालेले आहेत, भ्रष्टाचार केलेला आहे आणि कुठले तरी अधिकारी ते दोषी आहेत ते उघडकीला येऊ नये म्हणून माहिती दडपण्याचा हा माहिती अधिकाऱ्यांचा प्रयत्न असतो. परंतु माहिती मागितली आणि त्यांनी झेरॉक्स काढून जर देऊन टाकली तर त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि माहिती अधिकाऱ्यांचं कामच मुळात ते आहे. सर, ह्याला तर आपण माहिती अधिकाऱ्याचं पाहणार आहोत, परंतु मी एक प्रश्न विचारतो. ज्या ठिकाणी आपण बसलोत पण मुलाखत जी आपली सुरू आहे याबाबत काय सांगाल? हा आनंदाबाबत काय सांगाल? नाही, हा आनंद म्हणजे जीवनातला एक वेगळा आनंद आहे. मी आत्तापर्यंत जवळपास 200 ठिकाणी शिबिरं घेतलेली आहेत, पण ते शिबिर कधी झाडाखाली असेल, कधी बंदिस्त जागेत असेल, परंतु हा अनुभव म्हणजे असा एक वेगळा अनुभव आहे की ह्या मुलाखत पाहणाऱ्याला देखील याच्यातून आनंद निर्माण होईल. तसं मलाही आनंदच होतो. आजच्या ज्या ठिकाणी आहोत याचं पूर्ण श्रेय आमचे मित्र असतील तथा कॅमेरामॅन रवींद्रजी गंभीरे यांनाच जाते. सर, माझी एखादी आपले पोलीस अंतर्गत जी माहिती आहे ती माहिती जर मला उपलब्ध करायची असेल तर मी त्या ठिकाणी अर्ज न करता मी तो अर्ज आपले महसूल खातं जी कलेक्टर साहेबांच्या अंतर्गत येतं त्यांच्याकडे जर मी अप्लाय केला तर चालतं का? काय सांगा? कायद्यात तरतूद अशी आहे की माहिती मागणाऱ्यांनी जर चुकीच्या ठिकाणी माहिती मागितली आणि त्या कार्यालयाशी संबंधित जर माहिती नसेल तर 5 दिवसाच्या मुदतीत त्यानं तो अर्ज ज्या कार्यालयाची आज माहिती हवी आहे त्या ठिकाणी देणं. दुसरी यात महत्त्वाची गोष्ट अशी की समजा एक अडाणी माणूस आहे आणि त्याला माहिती पाहिजे, त्याला अर्ज लिहिता येत नाही. या कायद्यानं तरतूद अशी केलेली आहे की विकलांग असेल, अज्ञानी माणूस असेल, शिकलेला नसेल आणि त्याला माहितीचं स्वरूप लिहायची देखील त्याची कुवत नसेल तर तो अर्ज लेखी स्वरूपात आणण्याची भूमिका देखील माहिती अधिकाऱ्याने पार पाडावी आणि अर्जदाराला काय माहिती हवी आहे ते लिहून देण्याचं काम देखील माहिती अधिकाऱ्याने करावं. इतका हा कायदा चांगल्या पद्धतीने आलेला आहे आणि माहिती अधिकारीच मुळात आता त्या कायद्याच्या तरतुदीतलं पालन करत नाहीत किंवा आपलं अज्ञान आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. सरांनी खूप चांगला मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला आहे. ज्यांना यातलं काही माहिती नसतं, ज्यांना अर्ज करता येत नाही, त्यांना तो अर्ज भरून देण्याची जबाबदारीसुद्धा संबंधित जे असतात आपले माहिती देणारे त्यांची आहे. एकूणच कायद्याने आपल्याला खूप तरतुदी दिल्यात, परंतु आपलं अज्ञान आपल्या कुठंतरी आड येते, आपल्याला त्याची माहिती नसते. परंतु ज्यावेळेस आपण अशा प्रकारे ज्या माहिती असतात त्या जर माहिती झाल्यानंतर आपण डायरेक्ट संबंधित विभागातून ती माहिती उपलब्ध करू शकतो. एकूणच आपले जे राज्य आयुक्त असतात यांच्या कामकाजाबाबत काय सांगाल? जसं आपण पाहतो की देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वेगवेगळ्या यंत्रणा या भ्रष्टाचारानं पोखरले गेलेल्या आहेत. यात सगळेच अधिकारी दोषी आहेत अशातला भाग नाही, परंतु दोषी अधिकाऱ्यांचं किंवा भ्रष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचं प्रमाण हे व्यापक स्वरूपात झालेलं आहे
आणि चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचं प्रमाण कमी प्रमाणात राहिलेलं आहे. त्याच्यामुळं नागरिकांना आज वेगवेगळ्या परिस्थितीला तोंड द्यावं लागतं. सामान्य माणसांना त्याचे हक्क मिळत नाहीत आणि त्याच्यामुळे देखील त्यांना माहिती अधिकाराचा वापर करावा लागतो. माहिती आयुक्तांची नियुक्ती झाली आणि वेगवेगळ्या विभागात माहिती आयुक्तांच्या विभागीय माहिती आयुक्तांच्या नियुक्त्या झाल्या. परंतु ज्या वेळेला देशात माहिती आयुक्तांची नियुक्ती झाल्यानंतर ह्या माहिती आयुक्तांनी काय केलं ह्याचा म्हणजे तपास घेण्याचा ज्या वेळेला आम्ही प्रयत्न केला त्यावेळेला मी एकदा मला वाटतं 2016-17मध्ये मी मुख्य माहिती आयुक्तांकडे माहिती अधिकारात अर्ज दिला की वर्ष दीड वर्ष झालेलं आहे, तुमचं नेमकं काय काम झालेलं आहे ह्याच्यात लेखापरीक्षणाच्या अहवालाची मला परत द्या. दुर्दैव असं की 19,100 अपिलांमध्ये माहिती आयुक्तांनी असे निर्णय दिले होते की माहिती संबंधित अधिकाऱ्याने माहिती मागणाऱ्या अर्जाला दिलेली नाही. पण माहिती दिलेली नाही हे 19,100 अपिलांमध्ये मान्य करून त्यांनी आयुक्ताने त्या दोषी अधिकाऱ्याला दंड केलेला नव्हता. हा कायदा काय सांगतो, 1 दिवसाचा जरी विलंब झालेला असेल माहिती देण्यासाठी तर 250 रुपयाप्रमाणे दंड करा आणि जास्तीत जास्त 25,000ची मर्यादा ठेवलेली एका अर्जासाठी. मग ह्या 19,100 अर्जांमध्ये माहिती दिलेली नाही हे सिद्ध झालेलं आहे, परंतु ते दंड केलेलं नाही. हा घोटाळा निघाला ऑडिटमध्ये, ज्यावेळेला माहिती आयुक्तांच्या कार्यालयाचं ऑडिट झालं आणि ऑडिटरने असं त्याच्यात मुद्दा काढला की 19,100 अपिलांमध्ये माहिती दिलेली नाही हे सिद्ध झालेलं असताना माहिती आयुक्तांनी दंड केलेला नाही. ह्याच्यात आम्ही शासनाकडे तक्रारी केल्या, वेगवेगळ्या व्यासपीठावर जिथं मुद्दे मांडायचे तिथं मांडले, परंतु आजही एकही माहिती अधिकारी या कायद्याचं नियमाप्रमाणे 100% पालन करायला तयार नाही. 10% सुद्धा पालन होत नाही याची शेकड्यावर नाही तर महाराष्ट्रातले हजारावर उदाहरणं आहेत. त्याच्यामुळं भ्रष्टाचाराने पोखरलेले यंत्रणेत जे अधिकारी काम करत होते, मग ते कुणी बांधकाम विभागात सचिव होतं, कुणी अजून महसूल विभागात सचिव होतं आणि त्याच लोकांच्या इकडे नियुक्त्या झाल्या माहिती आयुक्त म्हणून. मग त्यांनी सुरुवातीपासून जी कामकाजाची पद्धत होती माहिती दडवण्याची आणि गोपनीयतेच्या कायद्याचा बळगा आणण्याची, तीच पद्धत आज देखील इथं चालू ठेवल्याची दुर्दैवाने सांगावं लागतं की माहिती आयुक्त हे माहिती दडवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करायला आज देखील तयार नाहीत. आणि ही दुर्दैवी बाब ह्यासाठी की कायद्याचं एक महत्त्वाचं क्षेत्र तुम्हाला दिलेलं आहे, लोकांना न्याय देण्यासाठी तुम्हाला बसवलेलं आहे आणि आजही तुम्ही जर त्या माहिती अधिकाऱ्यांची, त्या दोषी अधिकाऱ्यांची आणि घोटाळे बाहेर न येऊ देण्यासाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर ही बाब अत्यंत चुकीची आहे. हे बोलतोय मी, हे जबाबदारीने बोलतोय. हजारावर नाही तर त्याच्यापेक्षा कितीतरी मोठी उदाहरणं माझ्यासमोर आहेत की त्यात माहिती दिलेली नाही हे सिद्ध झालेलं आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा मी माहिती आयुक्त कार्यालयाशी संबंधित तुम्हाला एक सांगेन की माहिती अधिकाऱ्यांचं माहिती दिली नाही म्हणून अर्जाला अपील करतो माहिती आयुक्तांपर्यंत बसवं, अशी कुठल्याही कायद्यात तरतूद नाही, या माहिती अधिकारात तरतूद नाही की ज्यानं अपील केलेलं आहे त्यानं माहिती आयुक्तांसमोर उभं राहून आपली बाजू मांडायलाच पाहिजे. अजिबात तरतूद नाही. मी माझे वैयक्तिक अपील असतील किंवा माझ्या कार्यकर्त्यांचे हाताळलेले आजपर्यंत 500,000 अपील आहेत, त्या अपिलामध्ये माझा कार्यकर्ता अर्जदार म्हणून तिथं कधी गेलेला नाही आणि मी देखील वैयक्तिकरित्या माहिती आयुक्तांचं आजपर्यंत कधीही कार्यालय पाहिलेलं नाही, त्यांचा चेहरा पाहिलेला नाही. परंतु माझ्या जवळपास 500 अपिलांमध्ये माहिती आयुक्तांनी कारवाई केलेली आहे. मग सांगण्यात तात्पर्य हे की अपीलकाराला माहिती आयुक्तांसमोर हजर राहावं असं कुठल्याही प्रकारचं बंधन कायद्यात नाही. माहिती आयुक्तांचं कायम आहे की त्यांनी माहिती मागितली कोणती होती, त्याला ती माहिती मुदतीत दिलेली आहे किंवा नाही आणि नंतर गुणवत्तेवर त्या प्रकरणाचा निकाल देण्याचा. मी हजारावर निकाल आजपर्यंत गुणवत्तेवर घेतलेले आहेत. कारण बीडहून औरंगाबादला जायचं, बीडहून मुंबईला जायचं, एक तर माहिती मागणारा प्रशासनात सुधारणा आणण्यासाठी झटत असतो आणि सुधारणा आणण्यासाठी झटत असताना यंत्रणा जर त्रास देत असेल तर त्या यंत्रणेचा त्रास सहन करून त्याला माहिती आयुक्तांपर्यंत धाव घ्यायला लागते आणि माहिती आयुक्तांकडे गेल्यानंतर तिथं हजर राहण्याचं बंधन ते घालू शकत नाहीत. हे कार्यकर्त्यांना जाणून घेणं गरजेचं आहे आणि हे जर कार्यकर्त्यांनी जाणून घेतलं तर माहिती अधिकारात भांडणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होईल. आणि माहिती आयुक्तांना देखील मी या माध्यमातून एक विनंती करेन की कायद्यातल्या तरतुदीचं पालन करून तुमची शासनाने नियुक्ती केलेली आहे ना, मग तुम्ही कायद्यातल्या तरतुदीचं तुम्ही देखील पालन करा ना. काही ठिकाणी अधिकार नसताना सुद्धा लाल दिवे लावून माहिती आयुक्त फिरत होते, ते देखील आम्हाला काढावं लागले.
मग इतके जर कायदे हातात तुम्ही घेत असाल माहिती आयुक्त म्हणून तर हे चुकीचं आहे. आणि नागरिकांना स्वातंत्र्याचा खरा अनुभव घ्यायचं जर असेल तर त्यांना तुम्ही अनुभव घेऊ द्या आणि कायद्याप्रमाणे होणारी दंडाची कारवाई दिवसाला 250 रुपयाप्रमाणे एका अर्जामध्ये 25,000पर्यंत. आणि तरीही माहिती दिलेली नाही हे सिद्ध झाल्यानंतर त्याच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईची शिफारस करण्याचे तुम्हाला अधिकार आहेत. परंतु ते अधिकार तुम्ही वापरत नाहीत, ही देखील दुर्दैवी बाब आहे. मालक तुम्ही आहात, परंतु ही मालकपणा जो आपल्याला ती जाणीव आपण कुठेतरी विसरलोय. म्हणून हे आपले जे सेवक आहेत ते कुठेतरी आपल्याच मालमत्तेवर स्वतः बसून त्याचा उपभोग घेताना दिसत आहेत. खरी ही मालमत्ता तुमची आमची आहे आणि यासाठी आपल्याला थोडा अभ्यास करण्याची गरज आहे. ॲडव्होकेट अजित देशमुख सारखा सर्वसामान्य माणूस या यंत्रणेला सरळ करतो, एक वचक बसवतो, तर तुम्ही आम्ही का करू शकत नाहीत हे पण विचार करण्याची गोष्ट आहे. एकूणच कायद्याचा तुमचा खूप मोठा अभ्यास आहे. भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते. सर्वसामान्यांचा पैसा हा राज्यकर्ते असतील किंवा काही अधिकारी असतील यांच्या घरात मोठ्या प्रमाणात सापडतो. हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी काय करणं अपेक्षित आहे, काय वाटतं तुम्हाला? हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी माहिती अधिकार कायदा आल्यानंतर कलम 4मध्ये एक तरतूद केलेली आहे की प्रत्येक कार्यालयानं हा कायदा जनतेला जो लागू केलेला आहे त्याच्या अगोदर 6 महिने या माहिती अधिकाऱ्यांसाठी दिले होते. आणि प्रत्येक कार्यालयानं या 6 महिन्यामध्ये आपल्या कार्यालयाशी संबंधित माहिती वेबसाईटवर टाकावी. वेबसाईट तयार नसेल तर ती हार्ड कॉपीमध्ये कागदावर तयार करून ठेवावी. या माहितीमध्ये ज्या कार्यालयाची, समजा एक तहसील कार्यालयाचं आपण उदाहरण घेऊ, तिथं तहसीलदार कोण आहेत, वेगवेगळ्या तिथल्या खात्यामध्ये नायब तहसीलदार कोण आहेत, तिथं पेशकार कोण आहेत, तिथं कर्मचारी कोण आहेत, त्यांची नियुक्ती कधी झालेली आहे, त्या कार्यालयातली नियुक्ती कधी झालेली आहे, त्यांना पगार किती आहे आणि त्यांना वाटून दिलेलं काम कोणतं आहे ह्याची तिथं माहिती अधिकारात त्यांनी माहिती तयार करायची होती. त्याचप्रमाणे त्या तहसील कार्यालयामध्ये रेशन दुकानदार किती आहेत, रेशन दुकानदाराकडे कोणकोणते कार्ड जोडलेले आहेत, त्या रेशन दुकानामध्ये कार्डधारकांची यादी कोणती आहे, त्या कार्डधारकाच्या नावापुढं त्यांच्या कुटुंबामध्ये किती व्यक्ती आहेत आणि त्यांना धान्य किती देणं आवश्यक आहे, कोणत्या दरानं देणं आवश्यक आहे ही माहिती. त्याचप्रमाणे तहसील कार्यालयात किती सजा आहेत, कुठं कोण तलाठी काम करतो, कोणत्या सजामध्ये कोणते कोणते गावं येतात, त्याच्यावर नियंत्रण ठेवणारा मंडळ अधिकारी कोण आहे, त्याच्यावर नियंत्रण ठेवणारा नायब तहसीलदार कोण आहे, तहसीलदार कोण आहे ह्याची माहिती. त्याचप्रमाणे तहसीलमध्ये ज्या शेकड्यावर समित्या आहेत, मग ह्या समित्या तलाठ्याच्या कामाच्या संदर्भात जर समिती असेल तर ती समिती कधी काम करते. त्याचप्रमाणे महसूलची फेरफार घेण्यासाठी तलाठी काय करतात, धान्य वाटपाबाबत काय होतं, दक्षता समिती तिथं स्थापन झालेली रेशन धान्य वाटपासंदर्भात त्या समितीची बैठक, तर ह्या वेगवेगळ्या बैठका कधी होतात ह्याची देखील तिथं त्यांनी त्या कागदपत्राप्रमाणे माहिती अधिकारात तरतूद करून ठेवायला पाहिजे होती की हे आमचं ठरलेलं आहे असं. आणि ही सगळी माहिती त्यांनी वेबसाईटवर टाकायला पाहिजे होती. प्रत्येक खात्याचा लाभार्थी जो आहे त्याची माहिती वेबसाईटला टाकण्याचा उद्देश शासनाचा या कायद्यामागचा ही होता की ही माहिती अधिकारात कमी प्रमाणात मागता यावी. कारण मला जर मी जर वेबसाईटवर टाकलं की बीड तहसीलमध्ये रेशन कार्डधारक किती आहेत मला ती यादी दिसेल, तालुक्यातले दुकानदार किती आहेत ते दिसेल, त्यांना माल किती येणार हे दिसेल. हे जर माहिती अधिकारात जर मिळत असेल तर त्या रेशनमधला काळा बाजार थांबला असता. परंतु तो थांबवायला हे प्रशासन तयार नाही आणि कलम 4च्या 17 कामाची माहिती आज देखील तयार नाही. मी एक उदाहरण म्हणून एक सांगतो की मी एकदा जिल्हा परिषदमध्ये CO-कडे गेलो होतो. मला वाटतं तो एक माहिती अधिकार आल्यानंतर एक 2008-09च्या दरम्यानचा कालावधी होता. मला तिथे एक पत्र दिसलं ग्रामविकास खात्याचं की राज्यातल्या प्रत्येक CO-ना त्यांनी सांगितलं होतं की 12-13 वेळेला मागूनसुद्धा तुम्ही आपल्या खात्याची जिल्हा अंतर्गतची माहिती कलम 4(1) पाठवत नाही. मग मी विचार केला की आपल्या CO-ना ते पत्र आलेलं आहे, पण महाराष्ट्रातल्या CO-ना सचिवांनी पाठवले ग्रामविकास खात्याच्या, याचा अर्थ तिथली माहिती देखील तयार नसेल. मग मी ग्रामविकास खात्याच्या सचिवांना 29 मुद्द्याचं एक पत्र पाठवलं की तुमच्या खात्याची माहिती द्या. आणि योगायोग असा की त्या खात्याचीच माहिती तयार नव्हती आणि त्याचा परिणाम असा झाला की माझा अर्ज शासकीय खर्चानं 30,000 कार्यालयांमध्ये झेरॉक्स काढून शासकीय अधिकाऱ्यांना पाठवावा लागला. जे माहिती अधिकारी माहिती अधिकार कायद्याचं उल्लंघन करून त्या अधिकाऱ्यांचं ऐकून आपले कलम 4ची माहिती तयार करत नव्हती, त्या 30,000च्या वर लोकांना
माझ्या अर्जाच्या दणक्यामुळे माहिती तयार करावी लागली. आणि इतकंच नाही तर आज माझ्याकडे कोल्हापूर, सातारा, सांगली अशा जवळपास महाराष्ट्रातल्या 17 का 18 कार्यालयातली माहिती म्हणजे ऑनलाईन मिळालेली, म्हणजे CD मध्ये मिळालेली माहिती. मग ती माहिती अपूर्ण स्वरूपात का असत नाही, परंतु ती माहिती तयार अधिकाऱ्यांच्या दबावाने होत नव्हती, ती माहिती अधिकारातल्या कार्यकर्त्याच्या दबावानं शासनाला तयार करावं लागली. अशा प्रकारचं मोठं काम माहिती अधिकारात कार्यकर्त्याला देखील करता येतं. यात मी दुसरं एक उदाहरण तुमच्या माहितीसाठी सांगेन की हा कायदा आल्यानंतर या कायद्यात दारिद्र्य रेषेखालच्या अर्जदाराला मोफत माहिती द्यावी अशा प्रकारची एक तरतूद आली. आणि दुर्दैव असं की कुणाच्या तरी खांद्यावर बंदूक ठेवून कुणीतरी माहिती मागायची आणि दारिद्र्य रेषेखाली मागायची. ह्याच्यावर मग आम्ही अभ्यास सुरू केला की नेमकं दारिद्र्य रेषेखाली माहिती मागणारा माणूस करतो काय. तर बऱ्याच वेळेला आम्हाला दिसलं की तो माणूस निरक्षर आहे, त्याला माहिती काय मागितली हे देखील माहीत नाही. आणि योगायोगाने एक उदाहरण हिंगोली जिल्ह्यातलं समोर आलं. ते उदाहरण असं झालं की EGSची माहिती तिथं एका अर्जदारानं मागितली आणि त्या खात्याने ती माहिती जवळपास 2 पोते भरून माहिती तयार केली आणि त्या अर्जदाराला द्यायला गेले. त्या अर्जदाराला द्यायला गेल्यानंतर तो एका झोपडीत राहत होता. उदाहरण ह्याच्यासाठी हे की झोपडीत राहणाऱ्या त्या माणसाला त्या अर्जामध्ये काय लिहिलं ह्याची देखील माहिती नव्हती. आणि मग ते उदाहरण प्रशासनाने देखील समोर आणलं की ह्या माणसाला माहिती मागितली कुणी, मागितली कोणती हे देखील माहीत नाही. तर अशा प्रकारची माहिती मागितली जात आहे. मग त्याच्यात देखील आम्ही पाठपुरावा केला आणि दारिद्र्य रेषेखालच्या माणसाला 50 पानापर्यंतची माहिती द्यावी, बाकी मोफत देऊ नये अशा प्रकारची एक तरतूद एका अर्जापुरती 50 पानाची माहिती द्यावी अशी शासनाने तयार केली. म्हणजे माहिती अधिकारात भांडत असताना फक्त माहिती अधिकाऱ्यांच्या विरोधात न भांडता प्रशासनाला वळण लावण्यासाठी किंवा कायद्याचा चांगला वापर होणं कसा व्हावा यासाठी अर्जदारांना, नागरिकांना देखील वळण लागावं या दृष्टीने देखील आम्ही बऱ्याच वेळेला प्रयत्न केलेला आहे. सर, अनेक वेळा मी पाहिलं आहे एखादा अधिकारी दोषी असन, कर्मचारी दोषी आढळला तर त्याच्यावर तात्पुरती विलंबनाची कारवाई केली जाते, त्याला दुसऱ्याकडं ट्रान्सफर केलं जातं. परंतु यानंतर त्यांनी काही आर्थिक व्यवहार जर केले तर त्याला परत त्याच पोस्टवर इतर जिल्ह्यामध्ये ट्रान्सफर केलं जातं. दोषी असतानाही त्याच्यावर कारवाई न करता परत त्याच्याकडे तो चार्ज दिला जातो. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. यासाठी सर्वसामान्यांनी काय करावं, काय वाटतं? अगोदर अँटी करप्शन खात्यात लाच घेताना पकडलेल्या माणसाला त्या केसचा निकाल लागेपर्यंत निलंबित केलं जात होतं. परंतु शासनाने पाहिलं की जवळपास 75% केसेसमधले आरोपी 5-5, 10-10 वर्ष केस चालल्यानंतर सुटतात आणि त्यांना पुन्हा पूर्ण वेतनावर कामाला घ्यावं लागतं. मग तो 5 वर्ष 10 वर्ष काम करून जर असा सुटत असेल तर त्याला 75% वेतन देऊन त्याला दुसरीकडे कुठेतरी पोस्टिंग द्यावी असा एक प्रघात शासनाने GR काढून चालू केला. तुम्हाला ते चुकीचं वाटत नाही का? तो आधीच भ्रष्ट आहे आणि तो परत भ्रष्टाचार कशावरून करणार नाही. ठीक आहे, 25% कपात केली, 75%ने तुम्ही त्याला वेतन देताय, परंतु तो डबल भ्रष्टाचार का करणार नाही? माझं तेच म्हणणं आहे की हा जो GR काढला तर ह्याचा या GRचा फायदा भ्रष्ट लोकांना पुन्हा पुन्हा मिळत गेला. आणि 2-3 उदाहरणाचं असे 3 उदाहरणं की त्याच्यात 3-3 वेळेला अँटी करप्शनची केस झाली तरी देखील त्या माणसाला पुन्हा त्या जागेवर पोस्टिंग दिली जाते. शासनाचं मुळात भ्रष्टाचाराला समर्थन देण्याचं जे उद्देश आहे तर तो उद्देश त्यातून पुढे येतो आणि या उद्देशाला पारदर्शकताच फक्त समोर आणू शकते. आणि यात महत्त्वाची गोष्ट अशी की ज्यावेळेला भ्रष्ट अधिकाऱ्याची पुन्हा पुन्हा चांगल्या पोस्टवर नियुक्ती होते त्यावेळेला जनतेनं देखील आता आवाज उठवण्याची वेळ आलेली आहे. आणि जोपर्यंत जनता अशा ठिकाणं, अशा लोकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुढे येणार नाही तोपर्यंत शासनातले मगरूर जे अधिकारी आहेत ते असंच करत राहणार आहेत. त्याच्यामुळे शासनाने हे धोरण बदलायला पाहिजे. आणि केसेसचा निकाल दुर्दैवाने जे 10 वर्ष 5 वर्ष लागतो ह्याच्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टची नियुक्ती करून 6 महिन्यात, वर्षभरात कसा निकाल लागेल यासाठी शासनानं प्रयत्न करायला पाहिजेत. यात दुसरा मुद्दा असा की प्रत्येक ठिकाणी केस होते अशातलाच भाग नाही, परंतु एखाद्या अधिकाऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होतात आणि त्याची चौकशी चालू होते त्याला देखील साईड पोस्टला टाकायला पाहिजे. आणि चौकशी तात्काळ करण्यासाठी एक यंत्रणा चांगली सक्षम उभा राहायला पाहिजे आणि कुठलं तरी कायद्याचं बंधन चौकशी अधिकाऱ्याला द्यायला पाहिजे. ह्याच्यात देखील एक उदाहरण आहे की 16 वर्षापूर्वी पेन्शनवर निघालेला माणूस, त्याच्यावर एक विभागीय चौकशी कृषी विभागात चालू होती आणि तो माझ्याकडे आल्यानंतर मी त्याचे निलंबन आदेश पाहिला आणि शासनाकडून ज्या वेळेला माहिती घेतली तर त्या प्रकरणात 22 अधिकाऱ्यांना एकाच दिवशी विभागीय चौकशीत प्रारंभ करून त्यांना दोषी ठरवण्यात आलं होतं. म्हणजे त्यांची चौकशी प्रारंभ केली होती.
यातले अधिकारी पेन्शनवर जाऊन 16 वर्षे होऊन देखील ती चौकशी तशीच चालू होती. अशा प्रकारची चौकशी चालू असताना माहिती अधिकारीच मी विचारले की तुम्हाला कोणत्या कायद्याप्रमाणे ही चौकशी अशी चालू ठेवता येते. उत्तर देण्यापूर्वी त्या सगळ्यांना त्या चौकशी समितीनं दोषीमुक्त केलं. माझं म्हणणं आहे की तुम्ही 16 वर्षे कोणी भांडते का ह्याची वाट पाहू नका. तुम्ही कायद्याचंच अशी तरतूद करा. ती कुठली चौकशी असेल तुम्ही त्याला मुदत द्या, महिना 2 महिन्यात चौकशी झाली पाहिजे. कारण मुद्दे लहान असतात चौकशीचे. ते 10 कागद समोर ठेवलं तर तो माणूस दोषी आहे का नाही हे लगेच दिसतं. कुठलं काम झालेलं आहे डांबरीकरणाचं ते झालं आहे का नाही हे देखील तुम्हाला चौकशीत एक चक्कर मारली दिसतं. तिथं तुम्ही चौकशी प्रलंबित ठेवून घोटाळे बहादरांना संधी देण्याचा जो प्रयत्न करता तो चुकीचा आहे. त्यामुळे कायद्यात दुरुस्ती करून या चौकशांना देखील मर्यादा आणली पाहिजे. 2 महिने 3 महिन्यात चौकशी कशी होईल यासाठी शासनाने देखील प्रयत्न करायला पाहिजे. आज सध्या जर पाहिलं तर अनेक राज्यकर्ते म्हणतात एवढा निधी आला, तेवढा निधी आला, एवढे कामं आहेत, तेवढे कामं आहेत, परंतु ते कामं होताना दिसत नाहीत आणि भ्रष्टाचाराच्या घटना वाढताना दिसत आहेत. अशा वेळी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून काय करणं अपेक्षित आहे? आपण एक तज्ज्ञ आहात, जिल्ह्यातील असेल किंवा राज्यातील किंवा देशातील नागरिकांना काय आव्हान कराल? आपण माहिती अधिकारात काम करत असताना मी माझ्या पातळीवर देशातला किंवा जिल्ह्यातला किंवा राज्यातला 5 ते 7 हजार कोटींचे जे घोटाळे होत होते ते वाचवले. तर शासनाला 7,000 कोटी रुपयांपर्यंत आपण वाचवलेलं आहे. देशात जर आज जर परिस्थिती पाहिली तर प्रत्येक ठिकाणचा नागरिक आज त्या ठिकाणी काम होत नाही, योजनेचा लाभ मिळत नाही किंवा वेगवेगळ्या पातळीवर जो अन्याय होतो त्यासाठी तक्रारी करतो. परंतु या तक्रारी करत असताना त्याला लवकर न्याय मिळत नाही. या तक्रारदारांना मी एक आवाहन करेन की आजपर्यंत तुम्ही केलेल्या तक्रारीत कारवाई झालेली नाही म्हणून निराश होऊ नका. माहिती अधिकारात तुम्ही माहिती मागा की तक्रार केल्यानंतर त्याच्यात आजपर्यंत काय काय झालं याची सगळी माहिती मला द्या. त्या तक्रारीच्या अनुषंगाने लावलेली टिप्पणी आणि तक्रारीच्या अनुषंगाने केलेला पत्रव्यवहार आणि चौकशी अधिकाऱ्यांनी दिलेले अहवाल ही माहिती तुम्ही मागून घ्या. आणि ही माहिती मागितल्यानंतर तुम्ही त्याचा अभ्यास करा की ह्याच्यात तक्रारीत आपली चौकशी झालेली आहे किंवा नाही. जर झालेली नसेल तर तुम्ही दप्तर दिरंगाई कायदा 2005 आलेला त्याची देखील त्याला जोड लावा की कोणत्याही टेबलवरचा कागद किती दिवसात पुढे गेला पाहिजे. तो गेलेला नसेल तर त्या अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली पाहिजे. त्याची देखील तुम्ही मागणी करा. माहिती अधिकारातून पारदर्शकता आणत असताना तुमच्या तक्रारीचं निराकरण करण्यासाठी वेगवेगळ्या कायद्यातल्या तरतुदीचा बारकाईने जर अभ्यास केला तर तक्रारदार निराश होणार नाही. आणि वेगवेगळ्या पातळीवर बसल्या देशातल्या 100 रुपयापासून ते हजारो कोटी रुपयांपर्यंतचा घोटाळा एक नागरिक आपल्या बसल्या जागेवर सुद्धा वाचवू शकतो. आणि देशकार्य हे मोठ्या प्रमाणात माहिती अधिकारातून होऊ शकतं. त्याच्यामुळं कुठल्याही नागरिकांनी निराश न होता किंवा माहिती मागणाऱ्या अर्जदारांनी निराश न होता चांगल्या पद्धतीने पारदर्शक काम जर करीत राहिलं आणि वेगवेगळ्या ठिकाणी माहिती मागत असताना त्याचा पाठपुरावा पारदर्शकतेने करत राहिला तर त्यातून देशाची आर्थिक सुबलता वाढेल आणि नागरिकांना योजनेचे लाभ मिळतील. त्यामुळं कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त प्रमाणात माहिती अधिकाराचा वापर करून निराश न होता शेवटच्या टप्प्यापर्यंत एकदा नव्हे अनेकदा भांडत राहावं असंच मी त्यांना आवाहन करेन. धन्यवाद सर. एकूणच बीड जिल्ह्याला लाभलेला अनमोल हिरा म्हणजे ॲडव्होकेट अजित देशमुख. आत्तापर्यंत सरांनी खूप भ्रष्टाचाराच्या घटना उघडकीस आणल्यात आणि एखाद्याला जो अत्याचार अन्याय कुठंतरी होत असतो सर्वसामान्यांना त्यांना न्याय देण्याच्या भूमिका त्यांनी आत्तापर्यंत निभावली आहे आणि यापुढेही निभावत आहात. सर पुढील कार्यास तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मालक आणि सेवक यातील फरक आज जो होता तो या रिपोर्टच्या माध्यमातून स्पष्ट करण्याचा आम्ही एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. ॲडव्होकेट अजित देशमुख सरांसारखी माहिती तुम्हापर्यंत जर असली तर जिल्ह्याचा विकास का होणार नाही, राज्याचा विकास का होणार नाही, देशाचा विकास का होणार नाही. सध्या जर पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये आपलेच राजकीय नेते म्हणतात एवढा निधी आला तेवढा निधी आला, मग तो निधी गेला कुठे, विकास कुठं दिसला, का माझ्या जिल्ह्याला आत्तापर्यंत मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो, का माझ्या जिल्ह्यातला 6 लाख ऊसतोड कामगार पश्चिम महाराष्ट्रात जातो, हे कुठंतरी बदललं पाहिजे. हे बदलत का नाही याचं उदाहरण म्हणजे तुम्ही आम्ही गाफील आहोत. तुम्ही आम्ही ह्या सत्ताकारांना ह्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारत नाहीत. आपण प्रश्न विचारत नाहीत म्हणून हे अधिकारी लोक आपला गैरफायदा घेतात आणि आपल्या विकासासाठी आलेला निधी हेच अधिकारी वेगळ्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न करतात. आपण कुठंतरी सक्षम झालं पाहिजे, कुठंतरी वाचन वाढवलं पाहिजे आणि येणारे जो आपले निधी आहे विकासाचा तो आपण विकासाच्या कामी लावण्यास हातभार लावला पाहिजे. कॅमेरामॅन रवींद्र गंभीरसोबत मी जालिंदर धांडे, पाली.